जय गुरु. जय गुरु. आवाज सामान्याचा असामान्य सत्र क्रमांक 12. काल खरं तर एक पवित्र दिन होता का ज्या दिवशी सर्वांनी लोकशाहीच्या हा बळकटकरणामध्ये पूर्ण प्रशासनाने कंबर कसली होती, आव्हान केलं होतं, विनंती केली होती, वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु कालचं जर मतदानाची आकडेवारी जर बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः 61% मतदान आहे. मुंबईमध्ये जर बघितलं तर 45% मतदान झालं. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये जिथं सुद्धा 65% मतदान झालं, जिथं वाहतुकीच्या सुविधा नाही, लोक गरीब आहे, अडाणी आहे अशा ठिकाणी. म्हणजे आता याच्यातून अर्थ काय काढायचा? आता आपल्यापैकी किती लोकांनी मतदान केलं हात वरती करा. अच्छा, आपल्यापैकी चांगलं मतदान केलं, महिलांनी चांगलं केलेलं आहे. आता लहान मुलं इथं बसलेले आहेत. मतदान न केल्यामुळं आपले जे काही ज्या शहीदांनी ज्यांनी आपला देश स्वतंत्र मिळवण्यासाठी, आपल्या मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी ज्यांनी शहीद झाले, बरोबर ना मुलांनो, तर त्यांच्या मनाला काय वाटत असेल, त्यांना काय म्हणजे शहीद काय झालं, तुम्हाला काय वाटतं मुलांना बोला. म्हणजे हे चुकीचं आहे का बरोबर आहे? मतदान न करणं चुकीचं आहे ना. मग तुम्ही मोठे झाल्यानंतर मतदान करणार. मग आता मतदान न करणारे लोकांना मतदान करण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे, नाही का? काय ठोस उपाययोजना केली पाहिजे? आता काहीतरी आता आव्हान करून जर होत नाहीये, हा आव्हान करून होत नाही, हा मतदानाचा जो टक्का कमी आहे हा त्याला कारण सरकारची उदासीनता आहे. हा कारण तुम्ही काही नियम आता जे वेगवेगळ्या योजना देतात लोकांना, हा त्या योजनेसाठी हा जर लास्टचं मतदानाचं सर्टिफिकेट जोडलं हा तरच ती योजना भेटेल म्हणा. मतदानाचा टक्का म्हणजे थोडंसं सक्तीकरण आज गरजेची वेळ आलेली आहे. कुठलीही योजना जसं पूर्वी कोरोना काळामध्ये हा. लस घेतली की नाही त्याचं सर्टिफिकेट हा त्याच्याशिवाय आम्हाला वाहतूक प्रवास करता येत नव्हता. त्या पद्धतीनं हे सर्टिफिकेट जोडणं कंपल्सरी करा. काय तुम्हाला काय आवडतं, महिलांना काय आवडतं, हे कंपल्सरी केलं पाहिजे का? लावलं सर्टिफिकेट ते पैसे मिळतील. मला किती लोकांना वाटतंय कंपल्सरी केलं पाहिजे, हातवरती करा, सगळ्यांना वाटतंय. मुलांना तर खरं, कारण इतका मोठा निर्णय आहे. आपली पुढच्या 5 वर्षाची सत्ता कोणाच्या हातात द्यायची. आपल्या पूर्ण भारताबद्दल घेणारे, महाराष्ट्राबद्दल निर्णय जे घेतले जातात ते निर्णय नेमकं हा. आणखी एक कारण आहे, ते कारण म्हणजे ज्या शहरामध्ये उद्योग नाही त्या शहरातले मुलं बाहेर ठिकाणी जातात उद्योगासाठी. जाणं येणं परवडत नाही. हो, आज ऑनलाईन सगळे व्यवहार जर होत असतील हो, तर ह्या लोकांना मतदानाचा अधिकार ऑनलाईन का दिला जाऊ नये? हा ऑनलाईन मतदान. कारण त्यांना यायला जायला 4-4, 5-5 हजार रुपये लागायला. आधार कार्ड टाकलं का ओटीपी आला पाहिजे, आणि ओटीपी आला का 24 तासामध्ये परत तो ओटीपी रिपीट नाही झाला पाहिजे. म्हणजे तो माणूस कुठून पण मतदान करू शकेल. आपला आधार एक ऍप डेव्हलप करायचं, आधार कार्ड नंबर टाकला आपला की ओटीपी आला की आपण बटन दाबलं की झालं पाहिजे अशा पद्धतीने, नाही का? आणि मग त्याच्यातून धावपळ पण कमी होईल. काय स्वातंत्र्य दिलं तर त्याच्यावर दबाव टाकून वोटिंग घेऊ शकतात लोक. हा कसं? तुम्ही जर त्याला ऑनलाईन वोटिंग करायचा अधिकार दिला तर त्याच्यावर विशिष्ट लोक दबाव टाकून त्याच्याप्रमाणे वोटिंग करून घेऊ शकतात. नाही, दबावचं कसं कोण करेल? दबाव तर कुठे पण थोडाफार तर होऊ शकतो ना. दबाव होऊ शकतो, प्रलोभन होऊ शकतो. आता कालच्या याच्यामध्ये प्रलोभन दाखवून किती मतदान झालं असेल? प्रलोभन म्हणजे काही पैसे वाटप करून किती टक्के झालं असेल? हा बोला, 25%. आणि जातीपातीचा विचार डोक्यात आणून किती टक्के झाला असेल? नाही का हा माझ्या जातीचा आहे असं काही झालं का? नाही होत. म्हणजे आपल्याला खरं हे मतदान जातीपातीच्या पलीकडं, प्रलोभनाच्या पलीकडं, भीतीच्या पलीकडं, नाही का, हे असं होणं गरजेचं आहे. बरोबर आहे तुमचं काम आहे, तुम्ही शांत उभे राहिल्यात. हे मतदान ही प्रक्रिया जातीपातीच्या पलीकडं, भीतीच्या पलीकडं, प्रलोभनाच्या पलीकडं होण्याची गरज आहे. हिंदूसाठी जातीच्या पलीकडे आहे, मुस्लिमसाठी नाही. त्यामुळे मुसलमान लोक फक्त जाती त्यांनी सांगितलेल्या पत्रावरच मतदान करतात. हिंदूने पण आपल्या समाजासाठी, हिंदू जागृत ठेवण्यासाठी फक्त हिंदूलाच मतदान करायला पाहिजे. नाही, खरं तर हिंदू किंवा मुस्लिम पेक्षा
दोनच जाती आपल्याला महत्वाच्या आहेत, एक काम करणारी जात आणि एक काम न करणारी जात. म्हणजे देशाचं काम करणारं म्हणजे मला काम करणारं म्हणजे देशाचं काम करणारं एक जात आहे, देशाचं विभाजन करणारी एक जात आहे, देशाचं संघटन करणारी एक जात आहे, देशाचं प्रगती करणारी एक जात आहे. ही खरी जात आहे. आणि दुसरी जात आहे की देशाचं मध्ये दुरावा निर्माण करणारं, फाळणी निर्माण करणारं, भेदभाव निर्माण करणारं, थोडंसं कलह निर्माण करणारं, ही दुसरी जात आहे. माझ्या दृष्टीने ह्या दोनच जाती आहेत. मी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई, जैन मी समजत नाही, मी त्याला मानत नाही. त्या जातीच नाही आहे, तो एक धर्म आहे, तो परंपरा आहे, जे काही त्यांचा एक वागण्याचा स्वभाव आहे. मात्र ह्या दोनच जाती महत्वाचे, काम करणारे, देश सेवा करणारे, देश सेवा न करणारे. जय गुरु.